नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. वास्तविक पाहता अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची भूमिका होती, असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्या दिवशीपासून सांगायला सुरुवात केलेली आहे. परंतु राष्ट्रवादीचं जर विलिनीकरण झालं तर आपलं काय होईल हा प्रश्न अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. कारण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर हिचं नेतृत्व शरदचंद्र पवार यांच्याकडेच द्यावं लागेल, कारण तेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तेच जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले किंवा त्यांच्याच हातात सगळी सूत्र गेली तर मग आपण जे अजित पवारांच्या सोबत महायुतीमध्ये गेलो होतो, भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये जाऊन बसलो होतो, त्याचं काय करायचं? आपल्याला अधिकार राहतील का? आपलं कोणी ऐकेल का? किंवा आपल्याला पाहिजे ती पदं आणि पाहिजे ते मंत्रिपद आपल्याला मिळेल का? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं हे आम्हाला माहीत नाही. अजितदादा आमच्याशी बोलले नव्हते, असा अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, अनेक मंत्री असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी सांगतायत. परंतु प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं जर विलिनीकरण झालंच, होणार होतं, ही चर्चा आहे. जर अजितदादा पवार आज हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं आणि जर झालं असतं तर मित्रांनो, अजितदादा पवार आणि त्यांचा गट हा सत्तेत आहे, मंत्रिपदावर आहे, वेगवेगळ्या पदावर आहे. तो सत्ता सोडून सत्तेत नसलेल्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बाहेर का पडला असता हा प्रश्न निर्माण होतोय. आणि त्यामुळे जर विलिनीकरण होणार होतं तर याचा अर्थ असा निघतो की शरद पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले नसते, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला असता किंवा त्यांचं राज्यसभेची खासदारकीचा कालावधी जो आहे तो संपतोय, त्यामुळे ते बाजूला राहिले असते आणि सुप्रियाताई सुळे यांना त्यांनी पुढे केलं असतं. मग त्यांनी याही पूर्वी सांगितलं होतं की अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यायचा की दोघांनी एकत्र यायचंय की नाही यायचंय, की पुढे काय करायचंय त्यांनी त्यांचं ठरवावं. याचा अर्थ असा होता की शरद पवार हे बाजूला सरकणार होते आणि सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार हे एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सोबतच त्यांनी आणली असती. सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, यांना कदाचित मंत्रिपदही मिळणार होती अशी सुद्धा चर्चा आहे. आणि मग जर त्यांना मंत्रिपद मिळणार होती, एकाला केंद्रामध्ये आणि इतरांना राज्यामध्ये, अजितदादा सुद्धा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राहणारच होते, राष्ट्रवादीची ताकद महायुतीमध्ये नक्की वाढली असती. आणि त्यामुळं ही जी चर्चा होत असताना जर अशी एकी झाली असती तर निश्चितपणे दोन्ही पक्ष एकत्रित राहिले असते. परंतु अजितदादा आता हयात नाहीयेत आणि त्यामुळं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं हे काही जणांना धोक्याचं वाटतंय, अडचणीचं वाटतंय. आज प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रित आल्याच आणि जर त्या भारतीय जनता पार्टी सोबत जायचं ठरलंच, मी जर तरचा प्रश्न उपस्थित करतोय, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी सुनील तटकरे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत म्हणजे सुनेत्राताई पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जर एकत्रित आली आणि सत्तेत गेली तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे. मी आवर्जून सांगतोय. म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण जरी झालं आणि विलिनीकरण नाही झालं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार आहे. मी का सांगतोय त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला ऐकावं लागेल. जर भारतीय जनता पार्टी सोबत दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होऊन सत्तेत आली तर मग मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत काही नेते आहेत, ते भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकत नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या विरोधात आहेत आणि त्यांनी परिवर्तनवादी विचारसरणी त्या ठिकाणी आपली लावून घेतलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीनं ते काम करतायत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वारंवार त्यांनी विरोध केलेला आहे. असे अनेक नेते, मग जितेंद्र आव्हाडांपासून ते अनेक नेते शरदचंद्र पवार यांच्या सोबत आहेत, ते महायुतीमध्ये जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. मग काय झालं असतं, जर शरद पवार यांची राष्ट्रवादी जर विलिनीकरण होऊन भाजप सोबत आली असती तर त्यांच्यातले अनेक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले असते किंवा जातील, हा माझं मत आहे. आणि ते जातील कुठं, तर मग ते एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाऊ शकतात किंवा ते काँग्रेस सोबत जाऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण होऊन सत्तेत आली तरी सुद्धा ती फुटली असती, पण कोणती? शरद पवार यांची फुटली असती. दुसरा भाग असा आहे, जर विलिनीकरण झालं नाही आणि महायुतीसोबत जर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आली नाही तर अजित पवार गटाचे सुद्धा काही नेते हे फुटणार. ते सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत पक्षात आता राहू शकत नाहीत, कारण अजितदादा पवारांनी उभा केलेले ते नेते आहेत. अजितदादा पवार होते म्हणूनच या नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलती होती. ते प्रवक्ते होते, आमदार होते, अनेक पदांवर ते पदाधिकारी म्हणून काम करत होते. पक्षाचे आज असलेले जे नेते आहेत, मग सुनील तटकरे असतील,
प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांना ते लोक आवडत नाहीयेत किंवा ते त्यांच्या सोबत नाहीयेत. ते अजितदादांचे एकनिष्ठ पदाधिकारी होते. जर युती झाली नाही तर अजितदादा नाहीयेत, त्यामुळे आपल्याला या पक्षात राहून काही उपयोग नाही, आपल्याला किंमत मिळणार नाही, ही त्यांची भूमिका असू शकते आणि तो गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत येऊ शकतो. मी आवर्जून सांगतोय, कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सांगितलंय की जवळपास 25 ते 30 आमदारांची भूमिका आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की शरद पवार हे आपले नेते असले पाहिजेत, ते आपल्या सोबत राहिले पाहिजेत, ही भूमिका अजितदादा पवारांच्या आमदाराची आहे. आणि जर तसं झालं नाही तर मग या नेत्यांची भूमिका काय असणार आहे की आपल्याला इथं नको, आपण पवार साहेबांच्या सोबत जाऊ, कारण आपल्याला दीर्घकालीन राजकारण करायचंय, समाजकारण करायचंय आणि एक वरदहस्त, ताकदीचं वरदहस्त आपल्याला मिळेल. कारण आजही शरद पवार यांच्यासोबत ताकदीचे मंत्री, ताकदीचे नेते आणि अभ्यासू अनेक लीडर हे आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमोल मिटकरी असतील, संगीताताई ठोंबरे असतील, हे अजित पवार गटामध्ये आहेत, परंतु त्यांना पाहिजे ते स्थान तिथं आता मिळेल की नाही हा प्रश्न आहे. ते अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची चौकशी करावी यासाठी वारंवार भूमिका मांडतायत. त्यांच्यासारखी भूमिका अजित पवार गटाचे इतर नेते व्यक्त करत नाहीयेत. ते वास्तविक पाहता अजितदादा पवारांच्या सोबत होते, मंत्री होते, पदाधिकारी आहेत. त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की अजितदादांचा जे विमान अपघात आहे संशयास्पद आहे, अजित पवारांचा अपघात आहे की घात आहे, याविषयी अनेक प्रश्न आहेत, गंभीर स्वरूपाचे प्रश्न निर्माण झालेत. रोहित पवारांनी ते उपस्थित केलेत, अमोल मिटकरींनी ते उपस्थित केलेत, विशेष म्हणजे रुपालीताई ठोंबरे यांनी ते उपस्थित केलेत, समाज माध्यमांनी उपस्थित केलेत, अजितदादांच्या सोबत असलेल्या अनेक नेत्यांनी सुद्धा ते प्रश्न उपस्थित केलेत. परंतु जे मातब्बर मंत्री आणि पदाधिकारी आहेत ते मात्र या प्रकरणावर चुप्पी साधून आहेत, गप्प आहेत. आणि त्यामुळं जर विलिनीकरण झालं नाही तर हे अजित पवार गटातले नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतील आणि शरदचंद्र पवार यांच्यासोबत जातील किंवा काही एकनाथराव शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा जाऊ शकतात. हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. म्हणजेच काय की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होतीये, म्हणजे एकत्रीकरणाची चर्चा होतीये, पण या एकत्रीकरणाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार आहे हे यामागचं रहस्य काही कुणी सांगायला तयार नाहीये. भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत एनडीए मध्ये सत्तेत सहभागी व्हावं ही भूमिका घेऊन होते. हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय पातळीचे नेते आहेत, मग ते नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांना सुद्धा असं वाटत होतं की शरद पवार यांनी एनडीएच्या सोबत यावं. कारण शरद पवार जर एनडीए सोबत आले तर त्यांचे खासदार आणि आमदार दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळतील, दोन्ही ठिकाणी भाजपची ताकद वाढेल आणि परिणामी लोकसभेमध्ये जे काही भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आहेत त्यांना मित्र पक्षाचं त्या ठिकाणी सहकार्य घ्यावं लागलेले, त्यामध्ये एकनाथराव शिंदे असतील, नितीश कुमार असतील किंवा आणखी इतर एक नेते आहेत, त्यांचंही या ठिकाणी त्यांना पाठिंबा घ्यावा लागलेला आहे. जर शरद पवारांच्या खासदाराची संख्या मिळाली तर मग मात्र भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी खंबीरपणे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये काम करू शकते, हा विश्वास भाजपला आहे. आणि म्हणूनच त्यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत यावी यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत. परंतु मित्रांनो, एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फोडणारे सुद्धा हेच नेते भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि आता विलिनीकरणाची चर्चा झाल्यानंतर सुद्धा विलिनीकरण हो किंवा न हो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहेत हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. काही या राष्ट्रवादीचे फुटतील, काही या राष्ट्रवादीचे फुटतील, विलिनीकरण होईल, परंतु इतर पक्षामध्ये सुद्धा अनेक नेते जाऊ शकतात अशी स्थिती आज मला या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार हे तर माझं मत आहे, परंतु यामध्ये नेमकी कोणाची चाल पलटणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना जर वाटत असेल की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आपल्यासोबत सत्तेत राहतील तर असं होणार नाही, ही वस्तुस्थिती नाहीये. अनेक नेते ही महायुती सोडून जातील. आज सत्ता आहे, सत्तेपुरते जरी काही थांबले तर थांबतील, परंतु शरद पवार यांच्यासोबतचे काही नेते हे सुद्धा सत्तेत येऊ इच्छित आहेत. त्यांच्यावर सुद्धा ईडी असेल किंवा दुसऱ्या काही अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाई असतील किंवा त्यांच्या चौकशा असतील किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील, हे सत्ताधाऱ्यांनी उकळून काढलेले आहेत, त्यांच्या सुद्धा चौकशा लावलेल्या आहेत. जर शरद पवार आणि त्यांचा गट राष्ट्रवादी सोबत विलिनीकरण झालं नाही आणि तो सत्तेत जर नाही आला तर भारतीय जनता पार्टी जसं इतर नेत्यांवर आरोप करून त्यांना आपल्यासोबत घेतले त्याच पद्धतीनं शरद पवार यांच्या सोबतचे जे काही उर्वरित नेते आहेत त्यापैकी जे सत्तेत आहेत, मातब्बर आहेत, त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी पुन्हा एकदा या कारवाया सुरू करेल आणि तो पक्ष पुन्हा फोडेल. परिणामी स्वखुशीने ते आमच्याकडे आले असं सुद्धा ते सांगायला मागं पुढं पाहणार नाहीत. मित्रांनो, एकंदरीत
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, मात्र तरी सुद्धा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे आणि याच्यामध्ये नेमकी कोणाची बाजी पलटणार तुम्हालाही उत्तर कळालंय. तुम्ही तुमचं उत्तर द्या, कारण असं झाल्यानंतर पुन्हा कुणाला फटका बसेल हे तुम्हाला माहिती आहे. तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. हा व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.